अमरावती पोलिसांनी परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी पोलीस प्रशासनानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। परतवाडा पोलीस ठाण्यातील 6 जणांची तत्काळ बदली करण्यात आली आहे। यावर तपासावर कोणतीही शंका निर्माण होऊ नये तसंच निष्पक्षता अबाधित राहावी हा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे। अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी परतवाडा प्रकरणी गुन्ह्याच्या सखोल आणि निष्पक्ष तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजे SITची स्थापना केली आहे। या पथकाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावी आणि पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर तपास प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा दबाव, हस्तक्षेप किंवा स्थानिक पातळीवरून तपासावर परिणाम होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं बदलीचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे काही अधिकारी आणि अंमलदारांना तत्काळ प्रभावानं त्यांच्या मूळ ठिकाणाहून दूर करून नियंत्रण कक्ष अमरावती ग्रामीण इथं तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आला आहे। या तपासावर कोणतीही शंका निर्माण होऊ नये तसंच निष्पक्षता अबाधित राहावी हा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे। तर परतवाडा पोलीस ठाण्याचे API सलीम शेख, हेड कॉन्स्टेबल अब्दुल नाझीम अब्दुल कलीम, पोलीस शिपाई शुभम वर्मा आणि मयूर गुरव यांचा समावेश आहे। तर अचलपूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मोहन वावरे आणि पुरुषोत्तम बावनेर यांनाही नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आला आहे। परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे प्रकरण जे आता सुरू आहे त्या प्रकरणात जे तपासाची प्रोग्रेस आहे दॅट इज मुद्दा क्रमांक 1 म्हणजे SIT गठीत केलेली आहे अंडर SDPO अचलपूर आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे। त्यापैकी 2 महिला अधिकारी पण आहे आणि सोबत PI LCB आणि PI सायबर ते पण टीमला आहे आणि ते SIT जे आहे हे पूर्ण प्रकरणात जे आहे ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरला आणि जलद गतीने तपास करणार आहे।